आपण ज्ञानोबारायांची 750व्या जयंतीचा उत्सव साजरा करतो. आपल्याला याची कल्पना आहे की ज्ञानोबारायांची जयंती, ज्ञानोबारायांची अवताराची तिथी ही कोणती आहे? श्रावण वद्य अष्टमी. रात्री 12 वाजता ज्ञानोबारायांचा अवतार झाला. मध्यरात्री ज्ञानोबारायांचा अवतार झाला. कधी झाला? श्रावण वद्य अष्टमी. श्रावण वद्य अष्टमीला आपण अजून काय साजरं करतो? गोकुळाष्टमी. भगवान श्रीकृष्णांचा अवतार त्याच दिवशी झाला. ज्ञानोबाराय त्यांचेच अवतार आहेत, त्याच दिवशी तेही अवताराला आले. दोघांचाही अवतार दिन एकच आहे. पण गंमत बघा काय ती, थोडं चिंतन करा. उगी जाता जाता गंमत म्हणूनच सांगतो आणि त्या दृष्टीने विचार करा थोडासा, एवढी प्रार्थना करतो. ज्ञानोबारायांची अवताराची तिथी भगवान श्रीकृष्णाची आहे, पण एवढं भगवान श्रीकृष्ण आणि ज्ञानोबारायांचं साधर्म्य सोडलं तर पुढच्या ज्ञानोबारायांच्या चरित्राचं साधर्म्य मात्र रामचंद्र प्रभूंच्या जीवनचरित्राशी. ज्ञानोबाराय अवताराला आले कृष्ण तिथीला, पण जगले मात्र रामरायासारखे. जगले मात्र रामरायासारखे, एक वचनी एक बाणीच राहिले. ज्ञानोबाराय दुसरं काही नाही. ज्ञानोबाराय म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम आहे. कुठलीच मर्यादा ज्ञानोबारायांनी कधीच उल्लंघन केली नाही, ना बोलण्याची केली ना वागण्याची केली. ज्ञानोबारायांच्या समाधी कालामध्ये निवृत्तीनाथ महाराजांना ज्ञानोबारायांचा कोणता महत्वाचा गुण सांगण्याची प्रबळ इच्छा झाली असेल तर निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, माझी कधी अवज्ञा केली नाही हो त्यांनी. हे बोलणं म्हणजे काय आहे? त्यांनी माझी कधी अवज्ञा केली नाही, एवढंच सांगावं वाटलं काय निवृत्तीनाथ महाराजांना? एवढ्या सगळ्या गुणांमधून मर्यादा पुरुषोत्तम आहे ज्ञानोबाराय. एक महत्वाचा विचार आहे, का रामचंद्र प्रभूंच्या जीवनचरित्राशी साधर्म्य आहे असं मी म्हणतो? त्याचं कारण आहे, थोडंसं स्पष्ट बोलतो. गंमत कशी आहे, ज्ञानोबारायांची भगवान श्रीकृष्णांची अवताराची तिथी एक आहे, पण ज्ञानोबाराय रामचंद्र प्रभूंसारखे वागतात. आणि तुकाराम महाराजांच्या नावामध्ये राम आहे, पण तुकाराम महाराज कृष्णासारखे वागतात. ते सरळ एक घाव, त्यांचं सुदर्शन चक्र तयार आहे तुकोबारायांचं. ते मागे पुढे बघत नाहीत. कुणाला काय वाटेल, कसं वाटेल, काय होईल, आपण बोललो तर गेला गेला, तुम्ही मला रागवलात मी निघून जाईल, मर तुला. अरे आपल्याला तुकोबारायांची गरज आहे. तुकोबारायांना आपल्या करता काही करायची गरज नाही, त्यांनी करून ठेवलंय जे करायचंय ते. आपल्याला तुकोबारायांच्या अक्षराची गरज आहे, आपल्याला त्यांच्या सेवेची गरज आहे. तुकोबाराय रोखठोक आहेत, रोखठोक, काही नाही. भगवान श्रीकृष्णांचं चरित्र असंच आहे, रोखठोक. कुणाचा मुलाहिजा त्यांनी कधी बाळगला नाही, कुणाची तमा नाही कधी. बस अवताराला आले तेव्हा भगवान श्रीकृष्ण काळे होते. काळ्या रंगाचा हा स्वभाव आहे. तुम्ही एखादं सुंदर चित्र काढलं आणि त्या चित्रावर जर एक तांब्याभर काळा रंग ओतला तर चित्र दिसेल का? दिसणार नाही. काळ्या रंगाचा हा स्वभाव आहे की काळा रंग दुसऱ्याला वर येऊ देत नाही. लक्षात घ्या. ठाईचाची काळा अनादि बहु काळा, म्हणून वेदात चाळा लावी लागे माय. हे उगीच नाही. काळा रंग दुसऱ्या रंगाला वर येऊ देत नाही. रामचंद्र प्रभूंच्या जीवनाशी साधर्म्य एवढ्या करता आहे. आपण भवभूतींचं उत्तर रामचरित पहा. उत्तर रामचरितामध्ये भवभूतींनी रामचंद्र प्रभूंचं जे चरित्र सांगितलं, उत्तर रामचरित, त्याच्यामध्ये त्यांनी रामचंद्र प्रभूंच्या जीवनामध्ये एकाच रसाचा प्राबल्यानं विचार केला, तो म्हणजे करुण रस, कारुण्य. रामचंद्र प्रभूंच्या उत्तर जीवनाचा स्वभाव रस काही असेल तर कारुण्य हा रस आहे. कारुण्य रसाचा विचार करताना, करुण रसाचा विचार करताना, कारुण्याचा विचार करताना भवभूतीने काय म्हटलं? एको रसहा करुण एव. एकच रस आहे रामायणामध्ये आणि तो करुण आहे. शृंगार वगैरे रसाला रामायणामध्ये फारसं स्थान नाही आहे. वाल्मिकी रामायण बघितलं तर अद्भुत रसालाही स्थान नाही आहे. शिळेची बाई झाली,
आणि राम नामानं दगड तरले हे वाल्मिकी रामायणात कुठंच नाही आहे. वाल्मिकी रामायण हे काहीच बोलत नाही. वाल्मिकी रामायण सेतुबंधनाचा विचार अगदी स्पष्ट वैज्ञानिक भूमिकेतून सांगतो. नलनीलाच्या पुढाकाराने ते झालं, पण मोठी मोठी यंत्र उभी केली होती, मोठमोठे झाडं तोडून त्याचे बुंधे आणले होते, त्याचे ओंडके तयार केले होते, त्याला दगड बांधली होती वगैरे वगैरे असं चिंतन केलंय. यंत्राचा विचार करून सेतुबंधनाचा विचार वाल्मिकी ऋषींनी केला. शिळेची बाई झाली अहिल्या वगैरे हे हा विचार वाल्मिकी रामायणात तसा आला नाही. चरित्र म्हणजे चमत्कृती म्हणून आला नाही. अद्भुत रसाला स्थान नाही वाल्मिकी रामायणामध्ये. भयाला स्थान नाही वाल्मिकी रामायणामध्ये. पण रामचरित्राचा विचार केला तर रामचरित्र हे करुण रसानं भरलेलं आहे. तसं ज्ञानोबारायांचं सुद्धा पूर्वचरित्र हे सगळं करुण रसानं भरलेलं आहे. ज्ञानोबारायांचा अवतार झाला तो सुद्धा एक कारुण्य घेऊनच प्रकट झाला आहे. संन्यास आश्रम स्वीकारल्यानंतर गुरुवाज्ञेने गृहस्थाश्रम स्वीकारणारे ज्ञानोबारायांचे पितृचरण त्या काळातल्या धर्ममार्तंडांनी त्यांना कुठल्याच आश्रमामध्ये व्यवस्थितपणानं राहू दिलं नाही. आश्रमराहित्य आलं. आणि आश्रमराहित्य येणं म्हणजे काय आहे याचा विचार करा. आश्रमराहित्य येणं म्हणजे काय? शास्त्राने, धर्मशास्त्राने आश्रमराहित्य येणं याला प्रेतत्व दिलंय. तो कोणत्याच आश्रमामध्ये नाही, याला प्रेतत्व दिलंय. आणि प्रेतत्व दिल्यामुळे मग त्यांना स्पर्श करू नका, त्यांच्यावर वाळ टाका, त्यांना गावाबाहेर ठेवा, अशी संगती त्यांनी त्यांच्या विचाराने धर्म मार्तंडांनी लावली. जी काही असेल ती. आम्हाला कुणालाच काहीच बोलायचं कारण नाही, आमचा ते कामही नाही, आपला तो अधिकारही नाही. जे त्या काळामध्ये घडलं ते घडलं, ठीक आहे. पण मग त्यानंतर निवृत्तीनाथ महाराजांचा अवतार झाला, त्यानंतर ज्ञानोबा अवताराला आले, त्यानंतर सोपान काका आले, त्यानंतर मुक्ताबाई आल्या. 4 अपत्य झाली विठ्ठलपंतांना. हे सगळं होताना सुद्धा गावामध्ये कुलकर्णीपणाची मानमान्यता मिळाली होती का? तर नाही. गावाने शिव्याच दिल्या, गावाने वाळच टाकलेली होती, गावाने गावाबाहेरच काढलं होतं. म्हणजे ज्ञानोबारायांचा अवतार झाला तो सुद्धा एका करुण रसाचा स्थायी भाव आहे, शोक. आपल्याकडे या सगळ्याचा विचार करताना एक जे रसशास्त्राचा एक विचार आपल्याकडे जो सांगितला जातो त्याच्यामध्ये 9 रस आणि 9 रसाचे 9 स्थायी भाव. शृंगार नावाचा रस असेल तर रती हा त्याचा स्थायी भाव म्हटला. हास्य हा जर रस असेल तर हास्य हाच त्याचा स्थायी भाव आहे. तसा करुण रस असेल तर करुण रसाचा स्थायी भाव आहे शोक. शोक निर्माण झाल्याशिवाय कारुण्य निर्माण होत नाही, हा नियम आहे. शोक निर्माण व्हावा लागतो. म्हणून रामायणाचा विचार करताना ज्या वेळेला भरद्वाजांबरोबर वाल्मिकी ऋषी सकाळच्या वेळेला बाहेर पडलेले आहेत आणि अरण्यामध्ये विचरण करत असताना 2 पक्षी, एक जोडपं पक्ष्याचं झाडावर बसलेलं बघताना, तिथला आनंद बघत असताना अचानक एका पारध्याचा बाण आला आणि त्या जोडीतल्या नराला लागला आणि तो नर अतिशय कर्कश करून ओरडत खाली पडला आणि गतप्राण झाला. आणि हे दृश्य पाहिल्यानंतर लगेच वाल्मिकींच्या मुखातून एक शापवाणी बाहेर पडली. एक शापवाणी बाहेर पडली. मा निषाद प्रतिष्ठाम त्वमगम शाश्वती समः यत्क्रौंच मिथुनादेकम अवधी काम मोहितम. वाल्मिकी रामायणाच्या सुरुवातीला आलेला कथाप्रसंग आहे. शापवाणी बाहेर पडली. अनुष्टुप छंदाची निर्मिती पहिल्यांदा झाली. श्लोक या रूपामध्ये वाङ्मय प्रकट होण्याची ही पहिली वेळ आहे. श्लोकाचा जन्म आहे. कशातून झाला? वाल्मिकींच्या अंतःकरणातल्या शोकातून. म्हणून रामायणाचा विचार करताना असं म्हणतात शोक श्लोकत्वम आगतः. अंतःकरणातला शोक हा श्लोकाच्या रूपानं व्यक्त झाला. शोक नावाच्या स्थायी भावातून जर करुण नावाच्या रसाची निर्मिती आहे
तर ज्ञानोबारायांचा अवतार सुद्धा शोकातून झाला. गावाने वाळ टाकलेली आहे, गावात मानमान्यता नाही, प्रतिष्ठा नाही आहे, गावात कोणी जवळ करायला तयार नाहीये. उलट ज्ञानोबाराय निवृत्तीनाथ महाराजांचा अवतार हा महाराष्ट्राच्या अभिमानापेक्षा उपहासाचा विषय झाला. संन्याशाची पोरं म्हणून हिणवलं गेलं ज्ञानोबारायांना. कारुण्य आहे. कोणीतरी यावं, मोठे झालेले ज्ञानोबाराय कुठेतरी बाहेर पडलेले असावेत चौघे, कुणीतरी एक असा खलत्व बुद्धीचा माणूस त्यांनी यावं. काय रे, तुम्ही संन्याशाची पोरं ना? हो. नाव काय तुमचं? माझं नाव निवृत्ती. ज्ञानोबारायांनी सांगावं माझं नाव ज्ञानेश्वर. सोपान काकांनी सांगावं माझं नाव सोपानदेव. आईसाहेबांनी सांगावं माझं नाव मुक्ताबाई. निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताबाई अशी नावं ऐकली की मग त्यांनी त्याच्यावर टिप्पणी करावी, त्यांना टोमणा मारावा. अरे तुम्ही तर संन्याशाची पोरं, अधर्मानं जगलात, अधर्मानं जन्माला आलात आणि नावं मात्र वेदांतातली ठेवली. तुमचा बाप काय वेदांती आहे का रे? काय वाटलं असेल ज्ञानोबारायांना त्या काळामध्ये? आईसाहेबांना काय वाटलं असेल? मुक्ताबाई केवढ्या लहान, केवढ्या लहान, किती वाईट वाटलं असेल. ज्ञानोबारायांच्या चरित्रातलं अर्ध्यापेक्षा जास्त चरित्र हे करुण रसाची निर्मिती करणार आहे. सगळं कारुण्य आहे, सगळं कारुण्य आहे. इतका शोक आहे त्याच्यामध्ये. ज्ञानोबारायांचं चरित्र वाचून किंवा ऐकून असा माणूस नाही की ज्याच्या डोळ्याला पाणी आलं नाही, है ना? विचार करा आपण. ज्ञानोबारायांचं चरित्र ऐकून डोळ्याला पाणी आलं नाही असा माणूस नाही. आणि खरं सांगायचं झालं तर ज्ञानोबारायांचं चरित्र ऐकून डोळ्याला पाणी आलं नाही तो माणूसच नाही. असा माणूस नाही. काय त्याला मनुष्य म्हणूच नका, जनावराच्या डोळ्यात पाणी येईल असं ज्ञानोबारायांचं चरित्र करुण आहे. मध्ये आनंदाचे प्रसंग आले नाहीत असं नाही. रामचंद्र प्रभूंनाही 14 वर्षानंतर पुन्हा राज्याभिषेक झालाच की, पण पुन्हा सीता मातोश्रींचा त्यागामध्ये कारुण्य आलंच ना. ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये किती आहे. समाधीचा प्रसंग ज्ञानोबारायांचा ज्ञानोबारायांकरता काय आहे हा विचार करू नका. देवाच्या आईसाहेबांच्या रुक्मिणी मातेच्या डोळ्यात पाणी आहे, निवृत्तीनाथ महाराजांच्या डोळ्यात पाणी आहे. सोपान काका मुक्ताबाईची अवस्था तर विचारू नका. नामदेवरायांचं कुटुंब झटतं ते काही आनंदानं झटत नाही. आता ज्ञानोबाराय पुन्हा आपल्याला डोळ्याला दिसणार नाहीत. केवढं कारुण्य पसरलेलं आहे परिसरामध्ये, वातावरणामध्ये केवढं कारुण्य आहे. नामदेवरायांच्या समाधीचे अभंग जेव्हा आपण वाचतो ना, वाचवत नाही इतकं कारुण्य आहे. मला तुलना करायची नाही आहे, पण गंमत सांगायची म्हणून मी आपल्याला ही सांगितली. ज्ञानोबारायांचं चरित्र या दृष्टीने विचारात जर आपण घेतलं तर ते करुण रसानं भरलेलं चरित्र आहे. त्याच्यामध्ये खूप कारुण्य आहे, कारण खूप शोकाची स्थानं खूप आहेत, शोकाचे प्रसंग खूप आहेत. ज्ञानोबारायांच्या अवघ्या 12व्या वर्षी ज्ञानोबारायांना आई वडिलांचा वियोग सहन करावा लागला. किती लहान होते ज्ञानोबाराय. मुक्ताबाई म्हणतात, आम्ही तेव्हा पांडुरंगाला सांगताना मुक्ताबाईचं म्हणणं आहे, तात आणि माय गेली निघून. त्यावेळी आम्ही लहान होतो पांडुरंगा, आम्ही फार लहान होतो. अवघं 8 वर्षाचं वय होतं मुक्ताबाईचं. रात्री झोपताना आई जवळ झोपलेल्या मुक्ताबाई सकाळी उठल्यावर आई दिसत नाही, वडील दिसत नाहीत. अचानकपणाने कुठे गेले? अरे बाहेर गेले असतील, आई सडा टाकत असेल, वडील काही बाहेर गेले असतील, पाणी भरायला नाही ना, गेले पुन्हा न येण्याकरता गेले. पुन्हा आपली आई आपल्याला रात्री झोपताना आईच्या अंगावर हात टाकून झोपलेल्या मुक्ताबाई सकाळी उठल्यावर आई आणि वडील कायमचे निघून गेले असं वाटल्यानंतर 8 वर्षाच्या मुक्ताबाईंची भावना काय असेल विचार करा ना. शोक नसेल काय? कारुण्य नसेल काय? अवघ्या 12व्या वर्षी मातृवियोग झालेले ज्ञानोबाराय 12व्याच वर्षापासून जगाची आई झाले. काय भावना असेल? केवढं व्यापक अंतःकरण असेल? म्हणून ज्ञानोबारायांचं चरित्र हे अशा अनेक पद्धतीनं जरी व्यक्त होणारं असलं
चरित्रातला घटनाक्रम आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे, मी सांगावं असं नाही. कसं कसं ते चरित्र घडलं, काय काय घडलं, त्या चरित्रामध्ये काय काय मानायचं, त्याच्याबद्दल वादही पुष्कळ आहे. मला कोणत्याही वादामध्ये अडकायचं नाही आत्ता तरी. अवतार कुठला मानायचा, इथला का तिथला, राहिले कुठं, कसं मानायचं, काय मानायचं, कधी इथं आले मानायचं, कधी तिकडं गेले मानायचं, हे सगळं स्वतंत्र आहे, जाऊ द्या. मला त्याबद्दल काही विशेषत्वानं बोलायचं नाही. पण एवढं सगळं होऊनही ज्ञानोबारायांच्या जीवनचरित्रामध्ये ज्या भूमिका, चरित्र दृष्टीनं घटनाक्रमाच्या दृष्टीने एक भूमिका आहे, पण त्याही पेक्षा ज्ञानोबारायांची वाङ्मय निर्मिती हे ज्ञानोबारायांचं चरित्र म्हणून डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे, ही माझी दुसरी भूमिका आहे. घटनाक्रम आणि वाङ्मय या दोनच भूमिकांमधून ज्ञानोबारायांचं चरित्र बघावं, संकोचानं बघता येईल असं मला वाटतं, म्हणून बोलतोय. आपण काल बोललो ना, ते अग्निपुराणामध्ये एक वचन आहे, अपारे काव्य संसारे कविरेव प्रजापती यथावै रोचते विश्वम यथेदम परिवर्तते, असं अग्निपुराणात एक वचन आलं. त्यांनी असं म्हटलं, अपारे काव्य संसारे, या सगळ्या अपार असणाऱ्या काव्य संसाराचा निर्माता कवी एव प्रजापती. प्रजापती कोण आहे या काव्य संसाराचा, तर कवी. आणि त्या कवीला जसा बदल करावा वाटतो, जसा ब्रह्मदेव या जगतामध्ये वाटेल तो बदल करू शकतो, तसे हे कवी, हे महात्मे आपल्या काव्य संसारामध्ये वाटेल तो बदल करून ते काव्य निर्माण करून जगताच्या हातात देत असतात. अग्निपुराणातलं विधान आहे. मला आता त्याबद्दलही सांगायचं नाही. पण ज्ञानोबारायांची निर्मिती हे ज्ञानोबारायांचा काव्य संसार आहे. मी वाङ्मयाकडे नंतर येतो, उद्या येणार आहे. आता मी फक्त चरित्राचा विचार आपल्याला सांगतो. ज्ञानोबारायांचा अवतार त्या पोटी आहे ज्यांच्या जीवनामध्ये पुण्य संपादन केलेलं आहे, ज्यांच्या अनेक पिढ्यांमध्ये भगवत भक्ती आहे, ज्यांचा स्वतःचा आचार आणि विचार शास्त्रीय आहे, ज्यांच्या विचारामध्ये कधी विकल्प नाही आहेत, ज्यांच्या आचरणामध्ये कधी अनाचार, भ्रष्टाचार, व्यभिचार नाही आहे. 7-7 पिढ्या पुण्य करावे तेव्हा तुकोबारायांसारखा महात्मा पोटाला येतो. 7-7 पिढ्यांचं पुण्य करावं त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण रामचंद्र प्रभू पोटाला येतात. अनेक पिढ्यांचं पुण्य करावं लागतं, हजारो पिढ्यांचं पुण्य एकत्रित करावं लागतं, तेव्हा ज्ञानोबारायांसारखा महात्मा पोटाला येतो. मोठं पुण्य संपादन त्यांनी केलं. आणि आता ते बाकीचा इतिहास सोडून द्या. हरिहरपंत, त्यांना 2 मुलं, रामचंद्रपंत, केशवपंत, त्याच्यातल्या रामचंद्रपंतांना गोपाळपंत, गोपाळपंतांना त्र्यंबकपंत, त्र्यंबकपंतांना 2 मुलं, गोविंदपंत, हरिपंत. त्या गोविंदपंत त्यांचं लग्न मीराबाईंशी झालं आणि त्या गोविंदपंतांना विठ्ठलपंत नावाचं अपत्य प्राप्त झालं. विठ्ठलपंतांच्या पोटी, रुक्मिणी आईसाहेबांच्या पोटी ज्ञानोबारायांचा अवतार आहे. ही कुळपरंपरा आहे, त्याच्या आधीपासून आहे. सामान्यतः एवढी सांगितली जाते, जे काही असेल ते. पण या विठ्ठलपंतांचं जीवनचरित्र इतकं विशुद्ध आहे, इतकं विशुद्ध आहे. आईसाहेबांचं जीवन इतकं पातिव्रत्यानं भरलेलं आहे. पतीशिवाय पतीचिया मता अनुसरोनी पतिव्रता ते अनायासे आत्महिता पावेची गा, या ज्ञानोबारांच्याच नियमाप्रमाणे. कारण बऱ्याच वेळेला ज्ञानेश्वरीमध्ये जिथं पातिव्रत्याचं वर्णन ज्ञानोबारांनी केलंय, ते वर्णन वाचताना आणि त्याचं चिंतन करताना ही शंका अंतःकरणाला स्पर्श करून जाते की पातिव्रत्याचं वर्णन करताना ज्ञानोबारांच्या डोळ्यासमोर कोण पतिव्रता असेल, तर त्यांची आईच पतिव्रता म्हणून त्यांच्या डोळ्यासमोर आहे. हे आपल्याला कळून जातं, वाचता वाचता लक्षात येतं. त्या काळामध्ये कोण पातिव्रत्य एवढं दाखवणार? आईचं पातिव्रत्य ज्ञानोबारांनी बघितलंय. पतीच्या शब्दाच्या बाहेर मातोश्री कधी गेल्या नाहीत, म्हणून पतिव्रतेचं लक्षण हे ज्ञानोबारांनी दुसरं न करता आईला डोळ्यासमोर ठेवून केलं. पतीची या मता अनुसरोनी ती पतिव्रता.
तिला फल काय आहे? अनायासे आत्महिता पावेची गा. तिला अनायासानं आत्महित प्राप्त होतं. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता या दोघांचाही आचार विचार अत्यंतिक शुद्ध आहे. त्यामुळे अंतःकरणामध्ये विकल्प नाही. आहार शुद्ध हो सत्वशुद्धी, सत्वशुद्ध हो ध्रुवा स्मृती, स्मृतिलंभे सर्व ग्रंथीनाम विप्रमोक्षः. उपनिषद आपल्याला सांगतं, आहार जर शुद्ध असेल तर माणसाची बुद्धी शुद्ध होते, अंतःकरण शुद्ध होतं. सत्वशुद्ध हो ध्रुवा स्मृती, जर आपली बुद्धी शुद्ध झाली तर स्मृती ध्रुव राहते. कोण होतो आपण, काय झालं, आम्ही मध्ये विसरणं देखत आहो. अर्जुनाला सुद्धा स्मृतीच आहे ना. अर्जुनाला ज्ञान झाल्यानंतर अर्जुन देवाजवळ जी प्रांजळ कबुली देतोय ती काय देतोय? नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा. स्मृती, ध्रुवा स्मृती. आणि अशी ध्रुव स्मृती प्राप्त झाली. स्मृतिलंबे सर्व ग्रंथीनाम विप्रमोक्षः. सगळ्या ग्रंथी सुटून जातात. चिदचित ग्रंथीचा भेद होतो. आहार शुद्ध पाहिजे त्याच्याकरता. युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार, नसावी बासर निद्रा, बहुभाषण नसावं. असं या दाम्पत्यांचं जीवन आहे. त्यांचा इतिहास मला सांगायचा नाही आहे. ज्ञानोबरायांचा अवतार त्यांच्या पोटी आहे. ज्ञानोबराय अवताराला आले. विठ्ठलपंतांच्या आईसाहेबांच्या तपःपूत जीवनचर्येची परिसमाप्ती कशात असेल तर या चार भावंडांचा त्यांच्या पोटी अवतार होण्यात आहे. इतकं तपःपूत जीवन आहे. ज्ञानोबराय अवताराला आले. हा संतांचा जो अवतार होतो, निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानोबराय, सोपान काका, मुक्ताबाई या संतांचा जो अवतार होतो, ती अवतार नावाची एक संकल्पना आपल्याकडे वेदांत विचारामध्ये आणि भागवत आदी पुराणांमध्ये अशा पद्धतीनं मांडली आहे. संतांचा अवतार हा विलक्षण आहे. भगवंताचाही अवतारच आहे. आपण अवतार शब्द अवतरती वगैरे अशा अर्थाने सांगतो. व्युत्पत्ती म्हणून ठीक आहे, पण वेदांताला हा अर्थ मान्य नाहीये. तशा अर्थाने अवतरती, खाली येणं, वेदांत मान्य करत नाही. खाली कुठे यायचं असतं? खालीन वर असं काय ब्रह्माला असतं काय? ब्रह्म ब्रह्म आहे. ज्ञानोबराय वर होते आणि मग खाली आले असं झालंय काय? ज्ञानोबराय खालीन वर काय? ज्ञानोबरायांना भेदाची संगती ज्ञानोबरायांच्या जीवनाला कशी लावता येईल? येत नाही. आचार्यांनी ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये अवताराचं चिंतन करताना फक्त एकच वाक्य सांगितलंय. अवतार, अवतार म्हणजे काय असतं? जे अवांग मनस गोचर असतं ते वांग मनस गोचर झालं की त्याला अवतार म्हणतात. आचार्यांची व्याख्या इतकी सरळ आणि सोपी आहे. श्रावणवद्य अष्टमीला ज्ञानोबरायांचा अवतार झाला. हा अवतार होण्याच्या पूर्वी ज्ञानोबराय नव्हतेच काय? होतेच की. देवाचा अवतार वेगळा. नैयायिकांनी अवतार संकल्पना मानली नाही. त्याच्याकरता मोठा युक्तिवाद आहे. ईश्वरो नावतरती, व्यापकत्वात हेतू दिला. आकाशवत उदाहरण दिलं. हेतू आणि उदाहरणाने ईश्वरो नावतरती असं म्हटलंय. पण ईश्वरो नावतरती कदाचित मान्य होईल, पण ज्ञानेश्वरो अवतरती हे मात्र मान्य करावंच लागेल. ज्ञानोबरायांचा अवतार झाला. कोण आहे ज्ञानोबराय? अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञान. आपण अनेक वेळेला सांगतो. ज्ञानोबरायांचा अवतार आपण कालही बोललो, भगवंताच्या अवतारासारखा मर्यादित कार्य करण्याकरता झालेलाच नाही आहे. संतांचा अवतार व्यापक कार्य करण्याकरता झालाय. किंवा थोडंसं स्पष्टपणाने जर क्षमा मागून बोलायचं झालं तर भगवंताच्या अवतारानंतर जेव्हा संतांचा अवतार होतो तेव्हा भगवत कार्यातली अपूर्णता भरून काढण्याकरता संत येतात. पण देवाला जे करता येतं किंवा परमात्मा जे अवतार कार्यात करतो ते संत करत नाहीत. आणि संत जे करून दाखवतात ते देवाला करता येत नाही. अशी अडचण आहे. मी वाक्य फार सरळ आणि समजून उच्चारलंय, आपण लक्षात घ्या. माझं म्हणणं असं आहे की परमात्म्यानंतर जेव्हा संतांचा अवतार होतो तेव्हा परमात्मा ज्या पद्धतीनं कार्य करतात तसं कार्य संत करत नाहीत.
आणि संत ज्या पद्धतीचं कार्य करतात तसं देवाला करता येत नाही असं म्हणतोय मी. परमात्मा करत नाही असं म्हणत नाही मी. देवाला तसं करताच येत नाही. भक्ता राखे पायापासून दुर्जनाशी संहारी. मी आपल्याला कदाचित बोललोय असेल मागे कधी, पण आठवलं म्हणून सांगतो. परमात्म्याच्या अवताराची मीमांसा काय आहे? धर्मसंस्थापनार्थाय दोन्हीकडे. धर्मसंस्थापनार्थाय दोन्हीकडे. संतांकडेही धर्मसंस्थापनार्थ आहे. संतांच्या विभूती धर्मा लागी अवतरती, धर्मरक्षणा कारणे साधू होता ती अवतीर्णे. नाथ महाराजांचा अभंग है ना. संतांच्या विभूती धर्मा लागी, धर्मरक्षणा कारणे, धर्मसंस्थापनार्थ या दोन्हीकडे. भगवान काय बोलतात 4थ्या अध्यायामध्ये? परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय. 3 हेतू दिले की नाही? गीता भाष्यामध्ये गीतेच्या टीकाकारांनी हे 3 हेतू सगळ्यांनी मान्य केले नाहीत. काही जणांचं म्हणणं हा एकच हेतू आहे, धर्मसंस्थापनार्थाय हा एकच हेतू आहे. पण धर्माची संस्थापना करणं म्हणजे काय आहे? तर दुष्टांचा काटा काढणं, सज्जनांचं रक्षण केलं, याच्यातच धर्मसंस्थापना असते. धर्मसंस्थापना म्हणजेच दुष्टांचं निर्दलन आणि साधूंचं रक्षण. त्यामुळे हे 3 हेतू घ्यायचे नाही, एकच हेतू घ्यायचा. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम. हे कशा करता केलं? तर धर्मसंस्थापनार्थाय. पनार्थाय म्हणण्यामध्येच ते सगळं आलं. तशी धर्मसंस्थापना संतही करतात. पण संत मात्र हे नाही करत की भक्ता राखे पायापासून दुर्जनासी संहारी. मी आपल्याला गंमत सांगतो त्याच्यातली. परमात्मा काय करतो? परमात्म्याचं कार्य काय? दुष्टांचं निर्दलन करतो आणि सज्जनांचं रक्षण करतो. आता सरळ विचार पहा की दुष्टांना मारणं, सज्जनांचं रक्षण करणं या 2 भूमिका घेऊन जर धर्मसंस्थापना होत असेल तर या जगतामध्ये सज्जन आणि दुष्ट हे 2च वर्ग आहेत. काय तिसरा वर्गच नाही का? तिसरा वर्ग नाही का? विचार करा ना. सोपं सांगतो. सगळेच सज्जन आहेत का जगात? नाहीत ना. बरं, सगळेच दुष्ट आहेत का? नाही ना. मग सगळे सज्जन नाहीत, सगळे दुष्ट नाहीत, तर परमात्मा फक्त सज्जनांचं रक्षण करतो आणि दुष्टांचं निर्दलन करतो. म्हणजे दुष्टही नाहीत आणि सज्जनही नाहीत, त्यांचं काय? का ते धर्मसंस्थापनेत येत नाहीत? त्यांची संगती काय लावता? एक वर्ग या जगतामध्ये असाही आहे की जो धड सज्जनही नाही आणि जो धड दुर्जनही नाही. कोणता वर्ग आहे? आपला. धड सज्जन नाही, धड दुर्जन नाही. कुणाचा वर्ग आहे हा? आपणच अशी असतो. जीव. सज्जनता आणि दुर्जनता या दोन्हीच्याही मध्ये थोडी सज्जनता, थोडी दुर्जनता. सज्जनता आहे म्हणेपर्यंत दुर्जनता सिद्ध करतो आणि काय दुर्जन आहे म्हणेपर्यंत सज्जन वाटायला लागतो. असं होतं ना माणसाचं. काय वेदांत विचारामध्ये जीवदशा ही अशी मधलीच आहे भूमिका. पूर्ण ज्ञानात जीव नाही, पूर्ण अज्ञानात जीव नाही. पूर्ण चेतन म्हणजे जीव नाही, पूर्ण जड म्हणजे जीव नाही. देहाचं जडत्व, आत्म्याचं चेतनत्व दोन्हीच्या मध्ये जीव आला. सगळ्या ज्ञानात जीव असता तर ब्रह्म झाला असता, अज्ञानात जीव असता तर जड झाला असता. ज्ञान अज्ञानाच्या मध्ये जीवदशा. हे नेहमी जीवाचं हे मध्ये 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 कधीच नाही. पंक्तीला बसता नाही, मध्ये बसतात. पहिल्यांदा बसलं तर वरचा वाळलेला भात येतो, शेवटी बसलं तर खालचा करपलेला येतो. मध्ये बसलेलं बरं, याला जीव म्हणतात. मध्ये बसलेला जो असतो की नाही तो जीव. आम्ही धड सज्जन नाही, धड दुर्जन नाही. सज्जन म्हणेपर्यंत. अहो, मी गमतीनं एक उदाहरण सांगत असतो, म्हणजे क्षमा मागून बोलतो, उदाहरण म्हणूनच घ्या. आपण समजा रस्त्याने चाललो आणि रस्त्यानं जाताना 2 मूर्त्या आपल्याला पडलेल्या दिसल्या, एक रामाची आणि एक रावणाची. तर आपण कोणती मूर्ती उचलू? रामाची. बरोबर आहे, सगळेच रामाची उचलतील. आता ऐका की, आपण रस्त्याने चाललो, 2 मूर्त्या पडलेल्या दिसल्या, एक रामाची आणि एक रावणाची. रामाची मूर्ती दगडाची आहे आणि रावणाची सोन्याची आहे.
कोणती उचलू? कुठे मगाची सज्जनता कुठे गेली? रामाला उचलणारी सज्जनता कुठे गेली? असं काही नसतं. आमची सज्जनता, आमची दुर्जनता कालपरत्वे ठरत जाते. मग हा मधला जो वर्ग राहतो ना, त्या वर्गाच्या संबंधामध्ये धर्मसंस्थापनेचं कार्य काय? भगवंताची धर्मसंस्थापना परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृताम यापुरती जर सीमित असेल आणि धर्मसंस्थापनेचं कार्य या दोन भूमिकेतून भगवान करत असतील, सज्जनांचं रक्षण आणि दुष्टांचं निर्दालन, तर जे धड सज्जन नाहीत आणि जे धड दुर्जन नाहीत यांच्या संबंधाने धर्मसंस्थापनेचं कार्य काय? हे देवाला करता आलं नाही, म्हणून संतांना यावं लागलं. मग संत परमात्मा जेव्हा निजधामाला जाऊन विचार करतात की आपण सज्जनांचं रक्षण आणि दुष्टांचं निर्दालन केलंय, पण जे धड सज्जन नाहीत दुर्जन नाहीत यांच्या मधल्या वर्गाबद्दल काय करायचंय? काही केलं नाही. मग चला चला म्हटलं की पुन्हा तेच आहे, परित्राणाय साधूना. मग देवानी असा विचार केलाय की जर या मधल्या लोकांकरता कार्य करायचं असेल तर आपल्याला भगवान म्हणून जाऊन चालत नाही. मग असा अवतार धारण केला पाहिजे की आपलं देवत्व तर न सुटलं पाहिजे, पण दिसायला आपण माणूस दिसलं पाहिजे. असायला देव आणि दिसायला माणूस असा अवतार जेव्हा देवानी धारण केला तेव्हा त्या अवताराला संत असं म्हणतात. तो अवतार संतांचा. असायला परमात्मा पण दिसायला माणूस. तुकोबाराय कोण आहेत? अरे साक्षात परब्रह्म आहे. ज्ञानोबाराय कोण? साक्षात परब्रह्म. चोखोबाराय कुठून असे कुणाच्या तरी पोटाला पंचमहाभूत घेऊन जन्माला नाही आले, साक्षात परमात्मा त्यांच्या रूपानं प्रकट झाला. आपण सकल संतांच्या संबंधानं ही भावना बाळगून आहोत, कारण तसा अनुभव तत्कालीन संतांना आलेला आहे. मी हे का बोलतो आपल्याला लक्षात घ्या. मग जेव्हा संतांच्या रूपानं परमात्मा अवताराला येतात ना, त्यावेळेला मग परमात्मा अवतारामध्ये सज्जन आणि दुष्ट या दोघांच्या संबंधातलं कार्य पुन्हा संत करायला जात नाही. पुन्हा मग सज्जन नाही दुर्जन नाही. मी आपल्याला सरळ सांगतो, संतांच्या अवताराची मीमांसा करताना तुकोबारायांनी काय विधान केलंय? अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे कोण? जन जड जीव. याच्यात सज्जनाचं नाव आलं का दुर्जनाचं आलं? आता नाही. देवानी ज्यांच्या संबंधामध्ये कार्य करून ठेवलंय संत त्यांना हात लावत नाहीत. ते दुष्टांचं निर्दलन करायला जात नाहीत, दुष्टाचं परिवर्तन करतील, निर्दलन करणार नाहीत. विचार करा. त्यामुळे जन जड जीव हा सज्जन आणि दुर्जन या दोन्हीच्या मधला वर्ग आहे. मग यांच्या उद्धाराकरता जेव्हा यावं लागतं तेव्हा तो संतांचा अवतार होतो. ज्ञानोबारा या कारणाकरता अवताराला आले. अवतार तुम्हा धरा या कारण उद्धरावे जन जड जीव. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, हरिपाठ देऊन जनाचा उद्धार आहे, भिंत चालवून जडाचा उद्धार आहे, रेड्यामुखी वेद वदवून जीवाचा उद्धार आहे. उद्धरावे जन जड जीव. चला, सगळा उद्धार ज्ञानोबारांनी केल्याचं वर्णन आपल्याला पाहता येतं. ज्ञानोबाराय अवताराला आले. प्रत्यक्ष परमात्मा आपण नेहमी सांगतो, ज्ञानेशो भगवान विष्णू आपण नेहमी सांगतो. ज्ञानोबाराय म्हणजे साक्षात परमात्मा अवताराला आले. आल्यानंतर ज्ञानोबारायांचं जे चरित्र, जी बाल्यावस्था, नाथ महाराजांनी भावार्थ रामायणाच्या सुरुवातीला बालकांडामध्ये पहिल्याच कांडात बाल्य, तारुण्य, प्रौढ, वृद्ध या अवस्थांमध्ये माणसाला किती दुःख भोगावी लागतात याचं विस्ताराने वर्णन केलंय. सांगण्याचं आता कारण नाही. ज्ञानोबारायांची बाल्यावस्था ही काय आहे? ज्ञानोबाराय लहान होते म्हणजे कसे लहान होते, कोणत्या अर्थाने लहान होते? बाल्यावस्थेचा सगळ्यात मोठा दोष असतो अज्ञान. बाल्यावस्थेचा सगळ्यात मोठा दोष आहे अज्ञान. ज्ञानोबारायांच्या ठिकाणी अज्ञान आपण बोलून दाखवा. ज्ञानोबाराय हा शब्द ज्या वाक्यामध्ये येतो त्या वाक्यामध्ये अज्ञान असा शब्द जर अन्वयाने आला तर ते जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे. ज्ञानोबाराय आणि अज्ञान हे कधीही एका केंद्रात येणार नाही, हे लक्षात घ्या. ज्ञानोबारायांनी स्वतःनी आपल्याला 6व्या अध्यायामध्ये तत्रतम बुद्धी संयोगम लभते पौर्वदेहिकम
हा जो विचार योग्यांच्या संबंधातला मांडून दिलाय, त्याच्या खालचं ज्ञानोबारायांचं व्याख्यान आपण बघा. त्या व्याख्यानामध्ये ज्ञानोबारायांनी पूर्व जन्मात ज्यांनी काही साधना केलेली आहे त्या योग्याला मिळणाऱ्या जन्माचं चिंतन केलंय. आणि ते चिंतन करताना जी भूमिका मांडली ती आपण बघा. योग्याला तिथं ज्ञानोबाराय काय म्हणतात? मोटकी देहाकृती उमटे, निज ज्ञानाची पहाट फुटे, सूर्या पुढे प्रकटे प्रकाशू जैसा, तैसी दशेची वाट न पाहता, वयसेची या गावा न येता, बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते. तयाते म्हणजे कोणाला? तत्रतम बुद्धी संयोगम लभते पौर्व देहिकम. पूर्वीच्या देहाच्या संबंधानं त्या हा विषय मांडला ज्ञानोबारांनी. बाळपणीच सर्वज्ञता, तो लहानपणीच सर्वज्ञ होऊन जातो, लहानपणीच. पुढे ज्ञानोबाराय म्हणतात त्या सर्वज्ञतेचा परिणाम तिये सिद्ध प्रज्ञेचे लाभे, मनची सारस्वत दुभे, मग सकळ शास्त्र स्वयंभे निघती मुखे. आईसे जे जन्म या लागी देव सकाम, स्वर्गी ठेले जप होम करीती सदा. 6व्या अध्यायामध्ये असा जो जन्म आहे, हा जन्म पृथ्वीवर व्हावा याच्याकरता स्वर्गातले देव अनुष्ठान करतायत. ऐका, 6व्या अध्यायामध्ये साधना करून फल न प्राप्त झालेल्या योग्याचं वर्णन करताना ज्ञानोबाराय असं सांगतायत की मग तो ज्या ठिकाणी जन्माला येतो तिथं जे देहाकृती मोटकी उमटते, तिथं निज ज्ञानाची पहाट फुटते. आणि बसा सूर्य उदयाला आल्याबरोबर जसा प्रकाश त्याच्या समोर येतो, तसा हा जन्माला आल्याबरोबर ज्ञान त्याच्या समोर येतं. तैसी दशेची वाट न पाहता, वयसेची या गावा न येता. दशा बघायची नाही, बाल्यदशा बघायची नाही, त्याचं वय बघायचं नाही, बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते. आता गंमत काय आहे, मला हा फरक सांगायचा आहे. हे सगळं जर आपण ज्ञानोबारायांना लावू तर चालणार नाही. बाळपणीच सर्वज्ञता वरी तया असे असं ज्ञानोबारायांना म्हणलं तर तो ज्ञानोबारायांचा अपमान आहे. तो अपमान आहे. का अपमान आहे ते सांगतो. ज्ञानोबाराय सर्वज्ञ नव्हते का? 100%. ज्ञानोबारायांना कळत नाही असं या जगात काही नाही. फार बोलत नाही, पण ज्ञानेश्वरी मध्ये गाथ्यामध्ये चर्चा केली गेली नाही असा विषय या जगताच्या पाठीवर शोधूनही सापडणार नाही, इतके संत सर्वज्ञ आहेत. मान्यच आहे, ज्ञानोबारांची सर्वज्ञता अमान्य नाहीच आहे, बाळपणीच सर्वज्ञता. पण ही सर्वज्ञता कशी? सिद्ध प्रज्ञेचे लाभे, मनची सारस्वत दुभे, मग सकळ शास्त्र स्वयंभे निगती मुखे. शास्त्र स्वयंभ स्वतःहून मुखातून बाहेर पडतात, हे ज्ञानोबारांचं स्वरूपच नाहीये. मी पुन्हा एकदा सांगतो, शास्त्र स्वतःहून मुखातून बाहेर पडतात हे ज्ञानोबारांच्या बाबतीत होत नाही असं म्हणतोय मी. ऐका, का म्हणतो त्याचं कारणही सांगतो. ऐसे जे जन्म जया लागी देव सकाम, कुठले? स्वर्गी ठेले जप होम करीती सदा. स्वर्गातले देव अनुष्ठान करतायत अशाचा जन्म व्हावा म्हणून. याच्यापैकी ज्ञानोबारायांना काय लागतं? काही लागत नाही, काहीच लागत नाही. का लागत नाही त्याचं कारण सांगतो आता. ज्ञानोबारायांचं वैलक्षण्य आहे, योग्यांपेक्षा का वेगळं? योगिया दुर्लभ तो म्या का म्हणतात ज्ञानोबाराय? त्याच्यामध्ये हे बघा, या योग्यांना पूर्व जन्माच्या कर्मातून साधनेतून योग्याचा जन्म आहे. ज्ञानोबारायांचा पूर्व कर्म सांगा, सांगा पूर्व कर्म काय ते? अरे कर्मानं फलभोगाचा विचार जीवदशेला आहे. ज्ञानोबाराय जीव आहेत का? काय संबंध जीवदशेचा ज्ञानोबाराय? ज्ञानोबारायांचा जीवदशेचा संबंध फक्त उद्धरणाच्या बाबतीत आहे, ज्ञानोबाराय जीव नाहीत. त्यामुळे पूर्व कर्माचा विचार ज्ञानोबारांच्या चरित्राला लागत नाही. काहीतरी खूप पूर्व कर्म केलं म्हणून या अवताराला ज्ञानोबाराय आले नाही. कर्मानं संत होता येत नाही. कर्मानं मोक्ष मिळत नाही तर कर्मानं संत काय होईल? कर्मानं मोक्षाची व्यवस्था लावून दाखवा, विचारसागराच्या दुसऱ्या तरंगातली लावून दाखवा. कर्मानं मोक्ष मिळतो काय? मिळत नाही ना. मोक्ष मिळेल ज्ञानानं मिळेल, कर्मानं काय मिळेल?
ज्ञानोबरायांचं पूर्वकर्म काही नाही. एक. दुसरा विचार आपण या संबंधामध्ये करा. दशेची वाट न पाहता वैसेची या गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते. ज्ञानोबाराय बाळपणी सर्वज्ञ आहेत का ज्ञानोबारायांना बाळपण येण्याच्या आधी सर्वज्ञता ज्ञानोबारायांकडे? गर्भात असताना ज्ञानोबाराय सर्वज्ञ नव्हते काय? मग अवतार पांडुरंगाला काय अर्थ आहे? काय अर्थ आहे? गर्भात असताना सर्वज्ञ नव्हते ज्ञानोबाराय? होते ना. यस सर्वज्ञ सर्वविद यस्य ज्ञानमयम तपहा, उपनिषदांनी आपल्याला सांगितलं. सर्वज्ञता ही बाळपणी ज्ञानोबारायांना प्राप्त झाली नाही. ऐका, अनुभवामृताचं दुसरं प्रकरण, अनुभवामृताचं दुसरं प्रकरण हे सद्गुरु स्तवनाचं आहे. या दुसऱ्या प्रकरणाची पहिली ओवी ज्ञानोबराय काय बोलतात ऐका. पहिल्याच ओवीमध्ये ज्ञानोबराय बोलतात, आता उपायवन वसंतू जो आज्ञेचा आहे व तंतू अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा. म्हणणं काय? जसं आता ऐका, उपायवन वसंतू आज्ञेचा आहे व तंतू आता विस्तार करत नाही. अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा. वास्तविक ते अमूर्त आहेत आमचे सद्गुरू, पण कारुण्य निर्माण झाल्यामुळे ते मूर्त झालेत. कारुण्याचं मूर्तिमंत रूप आहे. आपल्या सगळ्याच संतांच्या बाबतीत आपण असा विचार करा. अमूर्त कोण आहे? परब्रह्म अमूर्त आहे. परब्रह्म अमूर्त होतं, ते मूर्त झालं. त्या परब्रह्माच्या ठिकाणी कारुण्य निर्माण झालं. त्या कारुण्याला जर माणसाचा आकार दिला तर त्याला निवृत्तीनाथ महाराज असं म्हणतात. परब्रह्माच्या ठिकाणी ऐका, यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य आहेत ना. मग याच्यामधल्या ज्ञानाला, परब्रह्माच्या ज्ञान स्वरूपतेला जर माणसाचा आकार दिला तर त्याला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. परब्रह्माच्या ठिकाणी असणाऱ्या शांतीला माणसाचा आकार दिला तर त्याला नाथ महाराज म्हणतात. परब्रह्माच्या ठिकाणी असणाऱ्या नामनिष्ठेला माणसाचा आकार दिला तर त्याला नामदेवराय म्हणतात. परब्रह्माच्या ठिकाणी असणाऱ्या वैराग्याला माणसाचा आकार दिला तर त्याला तुकाराम महाराज म्हणतात. परब्रह्माच्या ठिकाणी असणाऱ्या ऐश्वर्याला जर माणसाचा आकार दिला तर त्याला नाथ महाराज म्हणतात. ऐश्वर्य कमी नाही, त्याला जनक म्हणतात. ऐश्वर्य कमी नाही. परब्रह्माच्या ठिकाणी असणाऱ्या एकेका विशेषाला जर आपण माणसाचे आकार देत गेलो तर ते परब्रह्म ज्या रूपाने प्रकट होतं ते संत आहेत.